जय शिवशंभो. काल आज सकाळी येऊन पोचलो मी पुण्यामध्ये. ॲक्च्युली मित्राच्या लग्नातून मिरजवरून निघालो आम्ही 5 वाजता. तिथून मग म्हटलं नरसोबावाडीला जाऊया. नरसोबावाडीवरून अनेक ठिकाणाचं देवस्थान, त्या देवस्थानाचं मला नाव तेवढं माहीत नाही, पण फेमस आहे खूप आणि खूप छान मंदिर आहे. मग तिथून आम्ही निघालो, ते देवस्थान केलं. नरसोबावाडीतून एक 25 किलोमीटर आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री निघालो आणि फिरत पुणे. मग सकाळी येऊन पोचलो. मग मित्राच्या रूमवरतीच एक तासभर झोपलो आणि आता सकाळी अनेक मित्राकडे जायचं होतं, त्याचं एक पार्सल द्यायचं होतं. तिथे गेलो, पार्सल दिलं आणि आता परत निघालो मुंबईला. आता तो मित्र गेला ज्याचं पार्सल होतं तो मुंबईला. आता मला लवकरात लवकर जाऊन त्याला गाठ पडायचं आहे. त्याच्यानंतर आम्हाला पुढचं प्लॅनिंग आहे, ते पण प्लॅनिंग करायचं आहे. पण ॲक्च्युली हे पुण्याचं काय मला समजणं झालं आहे. एका ठिकाणी म्हणून दाखतं 1 तास, एका ठिकाणी 15 तास. मॅपचं काय 15 मिनटं काय समजतच नाही. आणि ते लोक तर काय गाडी मारतायत, नको झालं मला तरी. आता इकडून पण मॅप लावला होता मी बाहेर पडायला, 35 मिनटं दाखवले आणि 16 मिनटात बाहेर पडलो. हे खतरनाक आहे. म्हणजे पुण्याच्या लोकांपुढे काहीच चालत नाही, मॅपचं पण चालत नाही, काय पण दाखवतं. मॅप पण पुणेरी झाला आता गुगलचा. मध्ये जरा जाम लागला होता, जायचं लवकर, पण इथनं एक लेवल धरून पण जात नाही. कारण कोण कुठल्या लाईनमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, काही समोर नाही. आपला मर्जीन, मी ह्या स्पीडनं जाणार, मी कुठल्या बी लाईननं जाणार. नंतर एक स्पीड लाईन खाली ठेवावी, एक साईडनं बाईक घ्यावं, काही नाही कोणाला. काय गाडी मारायची काय समजतच नाही. मग म्हणून मी पुण्यामध्ये सहसा सिटीमध्ये घुसतच नाही. पण आता मित्राला सोडायचं होतं तिथून आणि यायचं होतं इकडे. म्हटलं गेलो, पण येताना हालत बेकार झाली. पण ठीक आहे, चला आता निघालो आहे, जायचं आहे. प्रदीप पोचला आहे मुंबईमध्ये. आता त्याचं थोडं बँकेचं काम आहे, त्यासाठी तो गेला. त्याला मी तो शनिवारी येणार होता आणि काय झालं काय मंगळवारी निघाला. ॲक्च्युली तो म्हणत होता सकाळी लवकर आला तर आपण दोघं जाऊया, पण टायमिंग काय मॅच होत नव्हता आपला. त्याच्यामुळे म्हटलं चल. आता तो पोचला, मी पण इकडे लवकर पोचलो. आता निघतोय, बघूया आता किती वेळ लागतो. हे इकडून एकदा पुणे बाहेर पडलं ना, मग काय लवकर पोचेन मी मुंबईमध्ये, काय टेन्शन नाही. पण इथूनच बाहेर पडेपर्यंत नाके नव्हते. गाडी पळवायची पण अवघड, कारण कोण कुठून येतोय आतमध्ये. आता हा बघा, इंडिकेटर लावायचे आधी काय संबंध नाही. इंडिकेटर हम अपनी मर्जी के राजे भाई, किधर भी चलाएंगे. जायचं कसं. ठीक आहे, चला पुढचा प्रवास. ॲक्च्युली काल आम्ही जिथे गेलो होतो मंदिर बघायला, 1 नंबर सुंदर असं कलाकृतीने चाललेलं मंदिर आहे. पण आम्हाला जायला तिथे खूप अंधार झाला, त्याच्यामुळे ते दिसू शकत नाही. पण फोटो वगैरे काढलेत मी, त्याच्यावरती व्हिडिओ एक टाकेन. छोटासा एक व्हिडिओ काढला होता. मग बघूया आता काय क्लॅरिटी असते, कारण वेळ नाही मला. लग्नात आल्यापासून मी ना व्हिडिओ एडिटिंग केले नाही, काय व्हिडिओ बनवून ठेवलेले आणि व्हिडिओ पण जास्त करायला भेटले नाही. कारण थोडी कामं होती, मित्र एकटाच होता, फॅमिली त्याची जास्त मोठे नाही, त्याच्यामुळे थोडी मदत करून नाही का. तो थांब बोलत होता आणि थांबणार होतो, पण दुसरं कोणच नव्हतं. आणि त्या मित्राला पण कामावर जायचं होतं सकाळी. त्याला बोललो होतो मी तुला 9 वाजेपर्यंत कसं बी करून पोहोचवतो पुण्यामध्ये. आणि त्या टायमिंगप्रमाणे मी त्याला आधीच पोहोचवलं. आणि मग तिथून जरा फ्रेश होऊन निघालो. आता एक स्पीड लेवल राहिली ना, मग जरा मजा येते गाडी चालवा. तर इथे बघा ना, बाईक काय समजतच नाही, कोण कसं चाललंय. ह्या रोडनं प्रवास करायची मजा एक वेगळीच आहे. म्हणजे जुना मुंबई हायवे NH4. कारण आजूबाजूला सगळे झाडं, डोंगर, कंटाळ येत नाही या रोडला. ते जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन जर एक्सप्रेसला गेला तर थोड्या वेळानंतर झोप यायला लागते. कारण एक गेअर टाकायचा आहे आणि गप बसायचं आहे, नको वाटतं तो रोड. ते जर तुम्ही ह्याचं कंपॅरिझन केला तर ह्या रोडला तुम्हाला कंटाळ पण येत नाही, झोप पण येत नाही. कारण वेडी वाकडी वळणे आणि हे आपले डोंगर वगैरे झाडे बघत जायला टाईमपास होतो पूर्ण. तसं एक्सप्रेस वेला नाही आहे. रात्री पण मी ह्याच रोडने गेलो होतो, पण रात्री कॅमेरा ऑन केला तर पण काय दिसत नव्हतं. काळोख होता, एक 12-1च्या दरम्यान असेल.
थोडं मागे लफडा झाला होता त्याच्यात वेळ गेला. काय काय अनुभव असतात रोड. आणि अशा रोडनं प्रवास करताना पूर्ण रोडवर लक्ष पाहिजे आणि आजूबाजूला, कारण कोण कुठून येईल ह्याची गॅरंटी नाही. तेवढंच आपल्याला गाडी पण कंट्रोल करायची. त्यामुळे अशा रोडवरून प्रवास करताना, कारण एक्सप्रेसवेला तुम्हाला आडवं कोणी येणार नाही. या रोडला कुठून पण येऊ शकतात. आता अजून तरी ऊन नाही, थोडी थंडी आहे. रात्री खूप थंडी होती, साताऱ्याच्या पुढेपर्यंत निघते. भरपूर थंडी होती रात्री. मी रायडिंग गिअर्सवर होतो, पण मित्र नव्हता, कारण तो काय बाईकने बसने आला होता. मग त्याला म्हटलं चल मी जातो, चालू आहे तर त्याला सोडून जातो. निघालो. मग तसंच त्याला म्हटलं नरसोबावाडी वगैरे आपण फिरत जाऊया. आणि तिथं गेल्यानंतर एक ते मंदिर होतं आणि तिथे आम्हाला बोर्ड दिसला. मग तो म्हणाला हे मंदिर तू बघ, चल. तू म्हणशील कुठं. मी म्हटलं चल, मला काही अडचण नाही. एक 25 किलोमीटर होतं. तुला गडबड नसेल तर चल म्हटलं. माझं काय पूर्ण फिरायचा प्लॅन आहे. तो अजून कुठे म्हटलं चल. आम्ही तिकडे पण गेलो आणि अक्षरशः एवढं मस्त मंदिर आहे ना ते, त्याची कलाकृती ते बघा. आम्हाला लेट झाला, आधी माहिती असतं आम्ही लवकर निघालो असतो. बघण्यासारखं आहे. आणि आम्हाला, मी तर कित्येक वेळा तिकडे गेलो पण मलाच माहीत नाही इथं असे ठिकाण आहेत म्हणून. मग इंस्टाग्रामला वगैरे बघितलेलं ते, पण कोल्हापूरच्या जवळपास म्हणतात, पण एवढं माहीत नव्हतं की तेच मंदिर आहे म्हणून. आता आमचं प्लॅन ठरलेलं आहे की एक दिवस असं सकाळी लवकर निघायचं इकडून. मुंबईवरून निघेन, त्याला पुण्यामध्ये पिक करेन आणि पुढं आम्ही जायचं. सकाळी 10, 9, 10, 11च्या दरम्यान तिथे पोचायचं. म्हणजे कमीत कमी आपल्याला तिथे दिवस जाणार आहे पूर्ण मंदिर बघायला आणि तिथं शूट करायला. एवढं मस्त मंदिर आहे. म्हणजे कलाकृती कोणत्या लेवलपर्यंत होती त्या काळी, याचं अद्भुत उदाहरण आहे. आणि कोणीच त्याचं आता तसे बनवू शकत नाही, ना मशिनरी ना काय. जरी मशिनरी बनवतो म्हटलं तर ती फिनिशिंग आणि ती कलाकृती म्हणजे अजब आहे ते. आणि प्रत्येकाने गेलं पाहिजे. मला ॲक्च्युली नाव माहीत नाही, मी व्हिडिओमध्ये टाकेन त्या ठिकाणचं, विसरलो मी. आता पोचलो आहे आम्ही लोणावळ्यामध्ये. स्पीडची लेवल धरले चांगलीच मी, म्हणून फटाफट कव्हर करतोय. लोणावळ्यामध्ये थोडं आपल्याला ट्रॉफिक भेटेल. पेरू मस्त होते ते लाल. तसं माझ्या मित्राची बाग आहे पेरूची, पण आम्ही सीझन संपला पण भेटले थोडे खायला. एक नंबर टेस्ट आहे. बाईने मेहनत खूप घेतले. त्याला एवढं नॉलेज नव्हतं शेतीचं वगैरे, पण त्याने आपल्या गावी आल्यानंतर मेहनत घेऊन अशी द्राक्षाची आणि शेतीचे वगैरे बाग केले ना, सगळ्यांचं मार्केट हलवून टाकलं त्याने. एक नंबर पेरू तरी एक नंबर. आता ते मोठे पेरू येतात ना, ते थोडे सपक चवीने लागतात. पण तुम्ही जर त्याच्या शेतातले खाला ना, प्युअर आपले जे गावठे पेरू असतात ना, ती चव तुम्हाला त्या मोठ्या पेरूला भेटणार. काय टेक्निक त्याने वापरले माहीत नाही, पण त्याला त्या पेरूला आणि द्राक्षाला, त्याच्या द्राक्षे पण असे लांब लांब आहेत. रेट चांगला भेटतो त्याला. द्राक्षाचं मोठे नाही झाले आणि बाग तर एक नंबर केले त्याने. लोणावळ्यामध्ये भरपूर लोक येतात फिरायला. शनिवार रविवार पूर्ण गर्दी असते, जाम असतो रोड. लोणावळ्याची चक्की फेमस आहे. चक्कीसाठी फेमस आहे लोणावळा. आणि वरती आपण गेला लोणावळ्याच्या तिकडे डोंगर दऱ्या वगैरे आहेत, हिल स्टेशन पाहण्यासारखे, टायगर पॉईंट वगैरे भरपूर. आता आणि काय काय भरपूर झालं आहे फिरण्यासाठी. ठीक आहे, पण आम्हाला ते असं काय नौका वाटत नाही, कारण आम्ही लहानाची मोठं अशाच भागामध्ये झालं, त्याच्या एवढं काय वाटून येत नाही. चक्कीची दुकानं सगळी उघडलेली आहेत. रात्रभर पण चालू असतात काही मोजकी दुकाने. आता आपल्याला थोडं खरेदी करायचं होतं, पण आता वेळ नाही आपल्याकडे तेवढं, कारण तिकडं मित्र वाट बघतोय. मी जरा लवकर पोचलो असतो तर आम्ही संगत जायला पाहिजे होतं, पण टायमिंगचं मिसमॅच झालं, नाही पोचलो. तो येताना आला असता तो बसने वगैरे किंवा ट्रेनने. आम्ही बाईकने दोघेजण आलो असतो, पण बसायचा पण प्रॉब्लेम झाला होता, का माझ्याकडे बॅग आहे. झालं असतं आम्ही त्याला पण मी असंच बॅग ॲडजस्ट करून होते, त्याचे पण असेल बॅग, आलो असतो ॲडजस्ट करून. पण मजा आली असती बोलत वगैरे जायला.
तो पण बाईक घेऊनच गेलाय. आता पुढून घाट चालू होईल. घाटामध्ये गाडी मारायची मजाच एक वेगळी आहे, पण जरा सावधानीने मारायचं. स्लिप होईल किंवा स्लिप होण्याची शक्यता जास्त असते. आणि गाड्या समोरून कशा येतील याची सांगत नाही. पण आपण जरासं लक्ष ठेवून. ह्या बघा मॅडम इंडिकेटर नाही काय नाही आपल्या चालल्या. कुठून पण ह्या मॅडमचाच धोका असतो. कुठून बी येतात, दोष उलटा आपल्या लोकांवरच येतो. त्याच्यामुळे थोडं सावधानी. पेरू बघून घेऊसारखं वाटतं, पण आता बॅगेत पण जागा नाही आणि आहे तशी माझ्याकडे 2 पेरू. असे झाडं वगैरे असली ना गाडी मारायला मजा येते, कंटाळ येत नाही. मुंबई 95 किलोमीटर 95 किलोमीटर दाखवतोय. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर 1-2 तासाचा रस्ता पण होत नाही 2 तासामध्ये कवर. रोड पण चांगला आहे, काय वैशिष्ट्य कळत नाही. ज्यावेळी रस्ते एवढे चांगले नव्हते ना त्यावेळी आराममध्ये पोचायचो मी. रस्ते कवर व्हायचे पटापट, पण आता रस्ते एवढे भारी झालेत ना तरी पण रोडच कवर होत नाही. किती पण गाडी पळवली तरी असं वाटतं की अजून किती लांब आहे. शूज मला तेवढे कम्फर्टेबल बसत नाहीत. पायाला आवड आहे म्हणलं पाय दुखायला चालू आहे लागले. पण सेफ्टी आहे बघायला लागेल मला. बहुतेक करून हे लूज करता येतील का, नंतर दुसरे शूज घ्यावे लागतील. वापरले नाही आज, फर्स्ट टाईमच घातलेत. कारण बदलून तरी भेटणार नाहीत आता. धूळ वगैरे बसले त्याच्यावरती. मोठी साईज घेतली तरी पण प्रॉब्लेम आहे. दुसरा एक शूज होता, तो होता कम्फर्टेबल एकदम, पण मी मिसेस आणि माझा सेम करायचा म्हणून हा घेतला. पण हा जरासा प्रॉब्लेम क्रिएट करायला लागला. आता घाट सेक्शन आणि गाडी मारण्याची मजा ही फिलिंग वेगळीच आहे. मला तर खूप आवडतं घाटामध्ये गाडी मारा. हा नॉर्मल आहे, अजून पुढे खंडाळा वगैरे येईल तिकडे. हा एक्सप्रेस वे. आपण बाईक तरी एक्सप्रेस वेवर चढवू शकत नाही. रायडर चालले इथून कधीही लेप घ्यायचं, सरळ न जायचं. लेप घेतलेला आहे. आता आपण पोचलोय खंडाळ्यामध्ये. लोणावळा खंडाळा. सिटीमधूनच जातो दोन्ही पण रोड. हा वनवे आहे आणि तिकडून बाहेर जाता येतं. पण इकडे लोक हे अशी घालतात काय ह्याच्यात. इकडे तलाव आहे मस्त बोटिंग वगैरे करायला बाजूला. बोटिंग करता येईल लोक. एकदा यायचं आहे मला पण, वेळ काढून बघूया. आलं तर 1-2-3 दिवसात सुट्टी काढून यायला पाहिजे तर मजा वाटते. भरपूर रायडर लोक चाललेले आहेत. आपल्याला बरं गाडी आपली अपग्रेड करायची आहे. पण गाडी अपग्रेड केल्याशिवाय, कारण ॲव्हरेज पण नाही. ॲव्हरेजबद्दल पण काय नाही, पेट्रोलचा एवढा काही इश्यू नव्हता. पण भाई प्रॉब्लेम इंडिकेटर नाहीत आता. त्याची वायरिंग खर्च एवढा करतो आहे, बाकीचे प्रॉब्लेम. टर्निंगला गाडी झोला मारते अशी एकदम. त्याच्यामुळे जरा भीती निर्माण होते, कारण मुलगी वगैरे गाडीवर असते त्यावेळी काय होईल सांगता येत नाही. गाडी एक आता विचार करावा लागणार 100%. घाट सेक्शन लागलेलं आहे मस्तपैकी. एन्जॉय करा. मी पण करतोय, तुम्ही पण करा. आणि तुम्ही पण अशा बाईक घेऊन पूर्ण सेफ्टीनेशी प्रवास करा, कारण खूप मजा येते. शब्दात पण नाही सांगू शकत. आता थोडी तब्येत, रात्री जेवण होतं चांगलं, पण काय माहीत पचलं नाही का काय, जरा प्रॉब्लेम करायला लागले. गॅस पकडले पोटामध्ये जाम. मित्र बोलत होता जेवून जा म्हणून घरी. जेवण केलेलं होतं, मिसेस होती त्याची. तेवढा वेळ नव्हता आणि आपलं पोट पण खराब होतं. आणि तो तिकडे गेला, तिकडे जायचं आहे मला. म्हटलं नाही मी निघतो. निघालो मी, जरा फ्रेश झालो आणि निघालो.
त्याचा मुलगा गेला होता स्कूलला, तो असता तर यूट्यूबवरती लहान मुलांना दाखवायचं आलत नाही, मग त्यानं दाखवलं नसता. इकडे ही दरी आहे, सेल्फी पॉईंट आहे इकडे, मॅगी पॉईंट, सेल्फी पॉईंट मस्तच आहे. तो दाखवायला तेवढा वेळ नाही, कधीतरी नक्की इकडे येऊन व्हिडिओ बनवेल. वरती आता बघा, ते वरती चढून पण लोक सेल्फी काढतात. सीडी बनवली आहे पण थोडं धोक्याचा हवा पण असते, रिस्क घेऊन काय नाही करायचं. हे असं अचानक गाड्या येतात, हे लोक इकडे सेल्फी पॉईंट आहेत, मस्त फोटो वगैरे काढतायत. आपल्याला वेळ नाही आणि कधी आपण काही येत राहतो या रोडला, त्यामुळे काही एवढं विशेष नाही. आणि हा एक सेल्फी पॉईंट जिथे हा इथे फुल व्हायरल आहे, ते फोटोशूट घालून एक्सप्रेस वे दिसतो पूर्ण आणि सेल्फी मस्त खतरनाक वाटते. तर पुढे एक खतरनाक घाट सेक्शन, इथून आपल्याला गाडी थोडी स्लो घ्यायची आहे कारण गाडीवर आहे लोड. कॉर्नरिंगला ब्रेक, गाडी टर्न मारू शकते, काही सांगता येत नाही. इथे पण आहे हा सेल्फी पॉईंट, पण इथे एवढं कोण थांबत नाही कारण तिथून जो व्ह्यू येतो तो इथून एवढा येत नाही, त्याच्यामुळे इथे कोण थांबत नाही, जास्त तिकडे थांबतात. शनिवार रविवार फुल गर्दी असते आणि असं आपले येणं जाणारे असतात. बाकी मित्राच्या लग्नामध्ये सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ बनवायला भेटला नाही. बॅग गाडीत थांबावी लागणार आपल्याला आणि इकडून जावं लागणार विदाऊट हेल्मेट. आपण जरासं सावळीला थांबूया. इथे कारण बॅग माझी सरकली आहे, ह्याला व्यवस्थित करूया आधी. ओके चला निघूया. विदाऊट हेल्मेटवाल्यांना थांबवत आहेत पार्टी ऑफिसर. आपण निघालो. हा घाट सेक्शन आहे, खंडाळा घाट. हा खंडाळा आहे का? अशा कॉर्नरिंग मारायला मस्त वाटते, तो जरासं सावधानी. स्पीड ब्रेकर. चला ह्याला ओव्हरटेक करून घेतो फटाकशा. खालचा टर्न जरा सावकाश. खोपोली घाट, सॉरी त्याला चुकीचं सांगितलं होतं मी. खंडाळा तर मागेच गेला. माझ्या लक्षात राहत नाही ना गावांची नावं. हे बघा शार्प टर्न आहेत एकदम, आणि इथं लोक जास्त करून बिचकतात, कुठे जायचं काय जायचं कळत नाही. तिकडून गेला एक्सप्रेसवेला आणि इकडून आता आपल्याला जायचं आहे खाली खोपोलीकडे. तो वरती चाललेला आहे रोड, तिकडून जाऊ शकतो आपण एक्सप्रेसला. तर इथं पण बिचकतात, इकडून सरळ जायचं नाही, आपल्याला इकडं लेफ्ट घ्यायचं आहे आणि जायचं आहे. नंतर तो वन वे आहे, पोलिस पुढे थांबलेले असतात, फाईन नक्की. घाट बघू शकता, रात्रीचा मी येतो इकडून, जास्त खतरनाक व्ह्यू असतो. लग्नाचं सांगत होतो, खूप मजा केली. मित्रांनी भरपूर अशा प्रॉमिस केलं होतं की आम्ही येणार, खूप मजा करायची वगैरे वगैरे, पण आले कोण नाही. जे मोजके होते खरे मित्र, जे शब्दाला जाणून होते ते आले सगळे. ॲक्च्युली मैत्रिणी होत्या त्या पण आल्या, त्यांची मुलं होती लहान लहान, त्यांना घेऊन त्या आल्या एवढ्या लांब. कसं आउटसाईडला होतं, मिरजपासून पण आउटसाईड होतं, आणि तरी पण ते तेवढे दिवसभर प्रवास करून आले. त्यांचे मिस्टर आणि त्या मुलं त्यांची. पोलीस चालले आहे, पोलीस गाडी. आणि बाकी मी आणि माझा अनेक मित्र आहे, तो माझ्या आधी एक दिवस गेला होता, मी तुझ्या दुसऱ्या दिवशी 2 दिवस खूप मजा केली आणि खूप मजा आली लग्नामध्ये.
खूप मजा केली. अजून एक 10 दिवस राहिला असतो, पण तो पण मित्राची कामं होती आणि ह्या मित्राला पण कामावर जायचं होतं. मग मी म्हटलं चल मला पण कामावर जायचं आहे, चला सोडतो म्हटलं. तर थांब बोलत होता मित्र, पण थांबलो नाही. पण एन्जॉयमेंट खूप केली, खूप एन्जॉयमेंट केली. आता रात्री त्या मैत्रिणी पण पुण्यालाच राहत होत्या, मित्रमैत्रिणी. मग त्यांचा पण फोन आला, त्या पण 12:30-1 वाजता पोचल्या. आम्ही सगळे एकदमच निघालो होतो, पण आम्ही जरा फिरत येत होतो. त्याने डायरेक्ट बस नाही, कारण त्याच्याकडे मुलं पण होती आणि प्लॅनिंग करत होतो आम्ही फिरत जायचं. पण त्या बसने जाणार आणि आम्ही बाईकने, मग कसं होणार म्हणून कॅन्सल केलं आणि कधीतरी एक ट्रिप काढूया म्हटलं. म्हटलं ठीक आहे. बाकी ह्या वेळेला कळालं, जे बोलतात ना हे करूया ते करूया असं तसं, ते मतलबी असतात फक्त. कारण त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ हवा असतो, म्हणजे आपलं काम कसं होतं याच्याशी मतलब. बाकी समोरच्याला उल्लू बनवायचं आणि आपलं काम काढून घ्यायचं, ही अशी दुनिया आहे आता. त्याच्यामुळे कोणावरच विश्वास ठेवू नका. आपला स्वतःचा विश्वास. जे खरे मित्र असतात ते आपल्याला ओळखता येतात, आणि जे खोटे मित्र ह्या इथं दिसून आले. येतो म्हणून शेवटपर्यंत आले नाहीत, निघालो बोलले असं तसं, नंतर फोन उचलायचं बंद केला. चालेल, नाही आला तर त्यांचे काम असेल. कामाबद्दल काय नाही. एक दिवस संडे होता, हळदीला जरी येऊन गेले असते तरी लग्नात थांबायचे का, सोमवारी गेले असते, सकाळी कामावर गेले असते ते, पण नाही आले. ठीक आहे, काही अडचण नाही, एन्जॉयमेंट केलं असतं. माझं तरी म्हणणं आहे, असं चान्स भेटला तर वेळात वेळ काढून जायचा. एक तर सगळे मित्र मैत्रिणी भेटतात, हालचाल होते, विचारपूस होते, काय चाललं आहे काय नाही, आणि मजा येते जरा लाईफमध्ये वेगळंच आहे. मी पण बोललो होतो मिसेसला ये, पण काही कारणास्तव ती नाही आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडी होती रात्रीची खूप, आणि मुलीला जर घेऊन आलो असतो तर तिच्याकडे रायडिंग गेट्स अजून नाही आहेत मिसेसचे आणि माझे. मग थंडी तिला आवरली नसते, मग आम्हाला रात्रीच कुठेतरी हॉटेल करून थांबायची वेळ आली असती. तर एवढं रिस्क घेऊन मग चाललं नसतं. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम अजून काहीतरी कार्यक्रम त्यावेळी आम्ही नक्कीच विचार करू का फिरायला घेऊन जाऊ. आता सगळ्यांचं प्लॅनिंग जर चाललं आहे, सगळे मिळून फॅमिली वगैरे मिळून आता फॅमिली जाऊया. म्हटलं कधीही फोन करा, तुमचा आधी फिक्स करा, मी तयार असतो, काही अडचण नाही मला यायला. बोलले ठीक आहे, करतो प्लॅनिंग. आता कधी करतात बघूया. फक्त एवढंच वाटतं की स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला खोटं बनवून उल्लू का बनवतात. जे आहे ते तोंडा, माझं कसं आहे, मी जे आहे ते तोंडावर बोलतो, क्लिअर कट, मागे पुढे काय नाही. जे आहे तर आहे सांगायचं, बाबा नाही असं नाही, कशाला दुसऱ्याला खोटं ठरवत बसायचं आणि वरती दोष त्यांना द्यायचा. ज्याची काही चुकी नसते त्यालाच द्यायचा. ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळी ऑप्शन जास्त निर्माण होतात त्यावेळी कुणाला गरज नसते कोणाचीच, तो आपलं चाललेलं असतं. पण वेळ सर्वांना येते, त्याबद्दल काही अडचण नाही. ठीक आहे. माणसांचे खरे चेहरे ओळखतात अशा टायमाला, काय आहेत ते. आणि ॲक्च्युली ह्या दुनियात तर खऱ्याची दुनिया तर नाहीच आहे. किती खरं बोला, काही करा, काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. सगळी स्वार्थी झालेली आहे दुनिया. अरे येतो 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 बोलणार, असं करूया तसं करूया. आणि आम्ही पण त्या प्लॅनिंगमध्ये होतो. लास्ट आम्ही 11-12 वाजे, आता एक मित्र आला रात्री 11 वाजता आला. आम्ही त्याला गाडी पाठवून दिली आणायला. तर आम्हाला पण तिकडे रोडचं नॉलेज नव्हतं. मग तिथल्याच एका मित्राला म्हटलं, भावा ही गाडी घे, आणि आमचा मित्र एक तिथं आलेला आहे आणि तासभराचा रस्ता होता, आणि त्याला प्लीज घेऊन ये. तास म्हणजे जायचे तास 1 तास आणि यायचे. तो 1 वाजता येऊन पोचला. त्याला यायचं होतं, तो आला.
तो कारणं सांगत नाही बसला. तो पुण्यावरून निघाला होता, बोलला मला यायचं आहे. मग त्याला आम्ही बोललो आत्ताच्या आता बस, तू बसला गाडीला. तो रात्री बसतो असे रिझन नाही दिला. आम्ही पोचतो तो मी न्यायला या फक्त बोलला, विषय संपला ना. आले कारण बिलकुल पण नाही सांगत बसला. अशा तऱ्हेने पनवेलमध्ये पोचलो आहे. बिल्डिंग बघू शकता, दिसायला मस्त वाटतं. जोपर्यंत ह्याच्या आजूबाजूला दुसऱ्या बिल्डिंग नाही बनणार तोपर्यंत हे हा हायवे आणि ते बिल्डिंगचं ना मस्त वाटतं लोकेशन. हे आलं की समजायचं आपण पनवेलला पोचलेलं आहे. आता आपण बायपास काढलेलं आहे, सिटीमध्ये नाही गेलं आहे. आपल्याला फटाफट निघायचं आहे, वेळ कमी आहे आणि गाडीचा ॲव्हरेज त्याच्यापेक्षा कमी आहे. तिसऱ्यांदा टाकी फुल केलेली आहे आणि ती पण आता अर्धी झालेली आहे. याला हयाबुसा पण एवढा ॲव्हरेज हे करत नसेल, पेट्रोल पित नसेल. एवढी माझी पिते फेल आहे सगळ्या गाड्या पेट्रोल पिण्याच्या बाबतीत माझ्या गाडीसमोर. आता थोडं इथून पूर्ण मोकळा गावी रस्ता, सिटीमध्ये गेल्यानंतर पूर्ण जाम भेटायला तर नको पाहिजे आता ह्या टायमिंगला. तर बघूया. बाकी प्रवास खूपच मस्त झालेला आहे. अशी एन्जॉयमेंट केली पाहिजे. तिथून इकडे मिरजवरून इकडे एक मित्राला घेऊन आलो. जरा सकाळी लवकर येऊन जर ह्या मित्राला तिथून इकडे मुंबईला घेऊन असतो आणि जरा टाईमपास झाला असता. ठीक आहे, आज नाही तो फिर कभी. आता मित्र पण बघतायत, गाडी वगैरे मी घेऊन येतो मुंबईवरून. अरे असा घेऊन येतो रात्रीचं हे ते. आता म्हणतात आम्ही पण करणार. मग आपल्यापासून एखाद्याला जर प्रोत्साहन मिळत असेल तर मी बोल चालू करा भावांना, विचार करू नका. कारण जो बाईकचा प्रवास आहे तो त्याची तुलना दुसऱ्या कसल्याच प्रवासाची ना बसची ना कारची होऊ शकत नाही. एकटा तर एकटा, न तर कोण संघ असेल तर भारी, पण एकटा प्रवास तर एकटा प्रवास करा. पूर्ण एन्जॉयमेंट होते, मस्त वाटतं, माइंड फ्रेश होतं. हा डोंगर बघा मध्येच टाकला आहे आणि बाकी झाडं. आता आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचा आहे. मुंबई 54 किलोमीटर लेफ्टला, ठाणे 36 किलोमीटर लेफ्टला, नवी मुंबई लेफ्ट 13 किलोमीटर. आपण लेफ्ट मारूया. आता कुठनं लेफ्ट आहे, इथे ट्रक थांबले असेल त्याच्यामुळे खूप जम्बलिंग होतो. चला खूप धूळ उडणार आहे. वेलकम टू ड्रीम सिटी मुंबई. मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईची गरमी चालू झालेली आहे आणि घरी पोचायचं आहे. जाऊ दे लवकरात लवकर. टोल नाका लागलेला आहे. हा रात्री मी जाताना जो त्या व्हिडिओमध्ये टाकला होता हा ब्रिज एक नंबर खतरनाक दिसतोय. रात्री पण छान दिसत होता, लाईट चालू होतं आणि आता पण मस्त वाटतंय. हा जुना आहे हा ब्रिज आहे तो, आणि त्या बाजून जे दोन झाले ते नवीन झाले. आता ट्रॉफिक जास्त होत होतं म्हणून ते केलेलं आहेत. पण त्याचा फरक काय वाटत नाही मला होईल, कारण टोल नाक्यावर गाड्या लाईन लागलेल्याच असतात. टोल नाक्यावर जेवढे सोडतील फास्ट गाड्या तेवढं का ट्रॉफिक खाली होईल, पण इथे तर होत नाही. बाकी हे बघा लोकेशन कसं वाटतं, एक नंबर अल्टिमेट बाई. रात्री तरी एक नंबर वाटतं, पण अजून मी व्हिडिओ बघितलेला नाही तो कसा दिसतो त्याच्यात लोकेशन, की व्हिडिओ प्रॉपर आलं आहे का, क्लॅरिटी वगैरे. आणि दिवसा पण एक नंबर, लायटिंगची डिझाईन पण मस्त आहे. फक्त ॲडव्हर्टाईजिंग लागल्या नको पाहिजे होत्या, पण त्याच्यावर तर त्यांची कमाई आहे त्यामुळे काय बोलू शकत नाही. बाकी आपण आलेलो आहोत. मित्राचा थोडा प्लॅन बदलला, तो डायरेक्ट त्याला मी घरी जाऊन जेव बोललो होतो, पण तो बोलला ठीक आहे
तू ये बोलत होता लवकर, पण मी किती खेळतो आता. गाडी 100-110 तरी खेळतोय, ह्याच्यावरती पळत नाही आपली गाडी. आता आणि किती लवकर पोचून मला माहीत नाही. मी तुला जेवून घे तोपर्यंत. आणि आता फोन आला, प्लॅन चेंज, तू डायरेक्ट काय ते भक्ती पार्कला आहे, आपण तिथे एका रिलेटिव्हकडे जायचं आहे आणि मग परत घरी जाऊया, असं त्याचा प्लॅन ठरला. म्हटलं ठीक आहे, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. लोकेशन जवळ आलेलं आहे भक्ती पार्क. भक्ती पार्क इथे घेऊन थांबलेला आहे तो. लोकेशन जवळ आलेलं आहे, जिथं भेटायचं आहे ते आयमॅक्स सिनेमा भक्ती पार्क. ॲक्च्युली तिथे आमच्या एक आणि मित्राने घर घेतलेलं आहे आणि ते रिलेशनवाल्यासारखेच आहेत आपल्या. आम्ही एक मिळून मिसळून राहायचो. आता जिकडे तिकडे आपल्या संसाराला लागलो आहे. त्याने रूम घेतला आहे. ते भरपूर दिवस बोलवत होते, मला पण वेळ नाही भेटला, त्याला पण नाही. आता तो पण कामानिमित्त आला आहे आणि मला पण वेळेत झाली, वेळ एकमेकाला जुळले आणि आलेलो आहे मी. आता बघूया तो कुठं थांबला. इकडे आता मी भरपूर वर्षाने आलो आहे. पहिला यायचो पण आता नाही इकडे कधी फिरकलो. आता ह्याने लोकेशन पाठवलं आहे, तेच टाकून चाललेलो आहे. तिथं असलं तर ठीक आहे, ना तर आणि फोन करून विचारावं लागेल. चल ह्योच तो नालायक माणूस मला उन्हामध्ये फिरवतोय. स्वतः फिरवलाय मला, एवढं लांब नावलं आणि उन्हात फिरवलाय. एकाच टायमिंगमध्ये दोघे पण भेटलो आहोत. आता मॅप बघत कुठं जात आहे काय मी देऊ. काय मला पण घ्या पाहिजे, घे काहीतरी. कुठं इथं आत आहे दुकान बघ. इथं आहे कसलं दुकान? ते काय चहाचं कोल्ड्रिंकचं आहे. पुढं बघ दुकान, दुकान पुढं बघ. काय घेणार इथं, काय घेणार आहेस? इकडे खतरनाक बनवलंय, अजब गजब. हां